प्रभावित करतायत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. महाराज आजी म्हणजे तो निश्चित एक दिवस असावा बरं का, कोणता तरी एक दिवस असावा. महाराज म्हणतात जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. तो अभंगाकडे जाताना, अभंगाच्या पहिल्या चरणात जाताना तो कोणता दिवस मी स्पष्ट करून देईल. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. बाबा निश्चित जन्माला तर प्रत्येकालाच यावं लागतं. बघा बरं का, जन्माला तर प्रत्येकालाच यावं लागतं. या जगात 3 जन्म आहेत, एक देवाचा आहे, एक संतांचा आहे आणि एक तुमचा आमचा आहे. तसं देवाचा जन्म म्हणता येत नाही, तो अयोनित संभव आहे, त्याचं प्रागट्यकरण असतं. पण जरी हे सगळं खरं असलं तरी त्याचा जन्मोत्सव सोहळा मात्र करावाच लागतो. एक सोहळा देवाचा आहे. देव आले, देवाचं काम काय? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. संतांचं काम काय? दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. आणि तुमचं आमचं काय? देवे दिला देह भजना गोमट्या तो या झाला फाटा. बाधिकेचा आलाय, दोघांचं काम भजन करणं सांगितलं, एक संताचं आणि एक तुमचं आमचं. पण पहिला जो जन्म आहे ना तो देवाचा आहे. देवाचा जन्म जरी भक्तांचं रक्षण करण्यासाठी झाला असताना कल्याणजी महाराज, तरी सुद्धा देवाला या जगात आल्यावरती भजनच करावं लागतं बरं का. मी नाही बोलत, किती गोड प्रमाणे बघा. भजन करी महादेव, 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 भजन करी महादेव. राम पूज सदा शिवा, राम पूज सदा शिवा, राम पूजी सदा शिव, 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 राम पूजी सदा शिव. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. बोलो सियावर प्रभु रामचंद्र भगवान की. महादेव आले तरी भजन करी महादेव, रामपूजी सदाशिव. महाराज तुमचंच नाव राहिले, काय नाव आहे? हा, राम. वा, नाव पण काय टायमिंगला आलंय. याला म्हणायचं जुळून येणं. वा, राम महाराज अतिशय गोड. हा, देव जरी आला तरी भजन करावं लागतंय. अभंगाचा पहिलं चरण आहे, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. पण महाराज त्या दिवशी नेमकं तुमच्या जन्मात आलं कोण? महाराज म्हणतात आमच्या जन्मात संत आले आणि संतांनी आमचा सांभाळ केला. तुम्ही सांभाळिले संती. पण महाराज तुम्ही म्हणताय तुमच्या जन्माची सार्थकता झाली. इको कमी करा. या जगात प्रत्येकाच्या भूमिकेनं जर पाहायचं झालं तर महाराज आमचा संसार चांगला असेल तर आम्ही म्हणतो आमच्या जन्माची काय झाली? सार्थकता झाली. महाराज तुमचा संसार काही चांगला नव्हता हो. आजपर्यंत एकही कीर्तनकार असा नाही की जो तुमचा संसार सांगत नाही, आणि जो सांगत नाही तो आळसी म्हणावा लागेल, बरोबर ना? एकही कीर्तनकार असा नाही की जो तुमचा संसार सांगत नाही. महाराज संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. तुमची एक पत्नी अन्न अन्न करता मेली. महाराज संसार चांगला नव्हता. महाराज एक फायदा सांगा ना, एक, की तुमचा संसार खऱ्या अर्थानं तुमच्या जन्माचं खरं फळ मिळालं. महाराज म्हणतात एक नाही, आजच्या अभंगात 2 फायदे सांगतो. या जगात सर्वात मोठं भय माणसाला कशाचं आहे? मरणाचं, बरोबर ना? प्रत्येक क्षणाला माणसाच्या मनात एकच चिंता आहे, मी कधी मरतोय, मी कधी मरतोय, जगलच का नाही, मरतोय का नाही, बरोबर ना बाबा? प्रत्येकाच्या मनात एकच क्षमता आहे रात्रंदिवस माणसाच्या, मी मरलच का नाही, मी कधी मरतोय. पण बघा महाराज म्हणतात माझ्या जीवनातलं ते भयच निघून गेलं. मरण माझे मरुनी गेले, मजला केले अमर. महाराज खंतीबद्दल काय बोलाल? प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही खंत आहे. पण महाराज म्हणतात नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. आमच्या जीवनातली खंत सुद्धा काय झाली? नासून गेलो. महाराज आता पुढे काय बोलाल? कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. बघा बरं का, थोडं अजून पण इको कमी करा. कृतकृत्य असण्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे.
काही कायला वाटतं शेजारच्याची 5 एकर काय निघाली ती घेतली, कृतकृत्य झालो. काही कायला वाटतं चांगलं संभाजीनगरमध्ये एखादा फ्लॅट घेतला, कृतकृत्य झालो. बिल्डिंग बांधली, कृतकृत्य झालो. काहीला वाटतं मुलाचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं, कृतकृत्य. कशाचा डोंबल्याचा कृतकृत्य झाला. मुलगी नांदाई निघून गेली आणि मुलगा परगावी नोकरीला निघून गेला. आपल्याला खायला घालाय कोण राहिलं नाही. ही सगळी मोठी पंचायत झाली. कृतकृत्याची शेवटची व्याख्या आहे, जे मिळवल्यानंतर या जगात काहीच मिळवायची अपेक्षा राहत नाही ना, त्याला म्हणतात कृतकृत्य. आणि या जगात एकच आहे असा, तो म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा. महाराज म्हणतात तो आम्ही मिळवला, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, थोडा इको पण कोणामुळं, तुम्ही सांभाळिले संती. मग महाराज काळाचं वगैरे काय आता तुम्हाला भय अजिबात नाही. महाराज म्हणतात जगा काळ खाय पण आम्ही माथा दिला पाय. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे. नवे नवे माझं नाव ऐकलं तरी तुका राम नाम घेता का पियम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. कारण काळावरची ज्याची सत्ता आहे ना, तो आता आमच्या माग पुढं करतोय. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, पण हे कोणामुळं, तुम्ही सांभाळिले संती. भय निरसली खंती. अशा काहीशा आशयाचा अभंग झाला. अभंग संतपर प्रकरणातला आहे. तुम्ही म्हणाला महाराज अभंगाचं फक्त द्रौपदाचा पूर्वार्ध संतांविषयी आलाय, तरी सुद्धा तुम्ही म्हणताय अभंग संतपर प्रकरणातला पटवून देतो मग विस्ताराकडे येतो. या अभंगात 4 चरण आहेत, लक्ष देऊ नाही का. या अभंगात 4 चरण आहे. पहिलं चरण आहे जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे, पण कोणामुळं, तुम्ही सांभाळिले संती. भय निरसली खंती, कोणामुळं, तुम्ही सांभाळिले संती. कृतकृत्य झालो, कोणामुळं, तुम्ही सांभाळिले संती. इच्छा केली ते पावलो, कोणामुळं, तुम्ही सांभाळिले संती. आणि शेवटी तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, पण कोणामुळं, तुम्ही सांभाळिले संती. उर्वरित 3.5 चरण फक्त अभंगाच्या द्रौपदाभोवती फिरतात. म्हणून महाराज म्हणतात हा अभंग संतपर प्रकरणातला विठाला. बघा काही माझ्या नित्याच्या भूमिका आहेत. महाराज लोक आम्हाला विचारतात कीर्तन का करायची. लोक चंद्रावरती पोहोचली. भारतानं तर एवढा मोठा विक्रम केलाय, जगात कोणत्याच देशानं केला नाही. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती आपलं चंद्रयान उतरवलं आणि विचार करतंय, शोध घेतंय काय मिळतंय का, तिथं राहता येईल का, तिथं पाणी आहे का, तिथं ऑक्सिजन आहे का, हा सगळा विचार महाराज लोक करतायत. लोक चंद्रावरती पोहोचण्याचे विचारत आहेत. आणि तुम्ही अजून मात्र धोत्रातच कीर्तन सांगताय. हे जरा चुकीचं नाही का. हा हे जरा चुकीचं नाही का. लोक पुढारली महाराज, लोक पुढारली ना महाराज, लोक पुढारली ना. शूटिंगवाले लोक इतकी पुढारली की लोक आता 5-5 हजाराच्या फाटक्या पॅन्टी घालायला लागली. हा लोक सुधारली ना, लोक सुधारली. लोक बाबा जुन्या काळात कपडे मिळत नव्हते म्हणून लोक फाटकी कपडे घालत होती, बरोबर ना. मला कळतंय माझ्या काळात आमच्या सुद्धा पॅन्टी फाटलेल्या राहायच्या शाळेत जात असताना, बरोबर ना. मला एक सांगा, लोक सुधारले आम्ही म्हणतोय, एकीकडे लोक सुधारल्याचा आम्ही पुरावा देतोय. आम्हालाच प्रश्न विचारता महाराज आजच्या काळात कीर्तनानं समाज बदलेल, आजच्या काळात कीर्तनानं समाज सुधारेल, कीर्तनानं समाज चांगल्या मार्गावरती येईल असं तुम्हाला वाटतं. अरे ऐका, लोकाला भिकेचे डोहाळे लागले. महाराज 5-5 हजाराच्या पॅन्टी चांगल्या घेतात आणि फाटलेली नसली तर रिजल पाणी खुडीत येत. लय अवघड झाले, लोकाला भिकेचे डोहाळे लागले. जुन्या काळात मिळत नव्हत्या म्हणून त्या गोष्टी होत्या. चला मला पटवून द्यायचं आजच्या काळात का कीर्तन करायची. माय डोळे तलाव नसतात तरी पुन्हा पुन्हा भरून येत असतात. डोळे तलाव नसतात तरी पुन्हा पुन्हा भरून येत असतात. ओठ कापड नसतात तरी पुन्हा पुन्हा शिवल्या जातात. निसर्ग बायको नाही तरी पुन्हा पुन्हा रुसल्या जातोय. आणि मनुष्य वातावरण नाही तरी पुन्हा पुन्हा बदलतोय. आणि या बदललेल्या माणसाला जर पुन्हा माणसात आणायचं असेल तर सगळ्यात प्रभावी माध्यम हे भगवंताचं कीर्तन आहे. कीर्तनाशिवाय समाज बदलू शकत नाही. पटवून देतो, त्या टेबलाला पायत पण त्या पायानं टेबल चालू शकत नाही. सुईला नाक आहे पण त्या नाकानं सुई वास घेऊ शकत नाही. कांगव्याला दात आहे पण त्या दातानं कांगवा घास खाऊ शकत नाही. मोराच्या पिसाऱ्याला डोळा आहे पण त्या डोळ्यानं मोर पाहू शकत नाही. अरे माणसाकडे सगळं आहे पण माणसाला मात्र अजूनही माणूस होता येत नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आणि माणसाला माणूस बनवणारं साधन जर कोणतं असेल तर ते कीर्तन आहे. कारण कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराज या ठिकाणी दुरुक्तीचा दोष पत्करतात आणि तरी सुद्धा सांगतात कीर्तन चांगलं आहे, कीर्तन चांगलं आहे. का तर कीर्तनात आल्यानंतर अंग काय होतं, हरिरूप होतं. नवे नवे ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. याच्याही पुढे जाऊन बोलायचं झालं तर समाधीचे सुख सांडा उवाळूनी ऐसा या कीर्तनी
ब्रह्मरस जे समाधीत सुद्धा सुख नाही ना, त्याच्यापेक्षा कैक पटीनं सुख हे भगवंताच्या कीर्तनात आहे. म्हणून आजच्या काळात कीर्तनाची गरज आहे. नाहीतरी जगात दुसरं काही चांगलं राहिलंय. ऐ जगात काही चांगलं राहिलंय. 5 मिनिटं टीव्ही लावा, 5 मिनिटं उचला उचली, धराधरी, आपटा आपटी, पळवा पळवी, ह्याच्यावर थुकला, त्यो त्याच्यावर भुकला, ह्याने ह्याला कुकू लावलं, ह्याने ह्याला भांडारा लावला, ह्याने ह्याच्यावर गुलाल टाकला, ह्याने ह्याला हाणलं. काय टीव्हीला चांगलं? टीव्हीला 5 मिनिटात काही चांगलं बघायला मिळते गड्या. 5 मिनिटं टीव्ही लावली ना 10 दिवस करमत नाही. लय अवघड झाले. म्हणून चांगलं मार्ग, चांगलं ऐकायचं ठिकाण इथंच राहिले. म्हणून इथं सुद्धा लोकांनी चांगलंच बोलावं, लोकांच्या भल्याचंच बोलावं. इथं सुद्धा इकडे तिकडे नाही केलं पाहिजे. चला तो माझा विषय नाही, पण माणसाला माणसात आणायचं म्हणून कीर्तन आहे. बाबा आजच्या काळात आम्हाला देव सांगणं हे खऱ्या अर्थानं आमच्या पुढे चॅलेंजच नाही. आमच्या पुढे देव सांगणं, परमार्थ सांगणं चॅलेंज नाही. परमार्थ लय वाढला. रोज कीर्तन आहे, 10व्याला कीर्तन आहे, 13व्याला कीर्तन आहे, वर्ष श्राद्धाला कीर्तन आहे, 12व्याला कीर्तन आहे, वाढदिवसाला कीर्तन आहे, सगळ्याला कीर्तन आहे. बरोबर आहे ना? कीर्तन लय वाढली पण गुणच नाही हो. लोकांचं कसं झालंय माहिती का? खर्रे खर्रे महाराज, तुमचंच खर्रे, तुमचंच खर्रे, पण कुठपर्यंत हित आहे तोपर्यंत. आम्ही निघाले की धंदा आहे त्यांचा. लय अवघड झालंय रे बाबा. कीर्तन फक्त बसण्यासाठी नसतं तर कीर्तन ऐकण्यासाठी असतं. कीर्तन फक्त ऐकण्यासाठी नसतं तर त्याचं आचरण करण्यासाठी कीर्तन असतं. प्रत्येक कीर्तनातून आम्ही काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाला महाराज आल्यापासून दणकच लावलाय तुम्ही, माणसं माणसात आणायच्यात, माणसं माणसात आणायच्यात, माणसं माणसात आणायच्यात. आम्ही काय भूतेत वही? आम्ही एवढी हजारिक दिसतोय, आम्ही काय माणसं नाही ती वही? नेमकं तुम्हाला म्हणायचंय काय? शिवच येऊन दारावडा टाकताय आमच्याच, धतिंगच करताय तुम्ही म्हणते ना लोक. पण बघा बरं का, आम्ही माणसं आहेत, आम्ही माणसं आहेत, पण फक्त आम्ही शरीर रूपानं माणसं आहेत. आमच्या डोक्यात मात्र राक्षसी विचार आहे. मी पटवून देईल आम्ही माणसं आहेत का कोण आहेत. बघा 4-5 वर्षापूर्वीची घटना आहे. आमच्याच कर्जत तालुक्याची घटना आहे. कोपर्डीचं प्रकरण तुम्ही ऐकून असाल. कोपर्डीचं प्रकरण तुम्ही ऐकून असाल. एक 13-14 वर्षाच्या मुलीवरती अतिप्रसंग केला, तिच्यावरती बलात्कार 4-5 जणांना केला. कधीतरी विचार करावा लागतो आम्ही माणसं आहेत का? बारामती परिसरात बोरी काजळ नावाचं गाव आहे, इंदापूर तालुक्यात. त्या बोरी काजळ नावाच्या गावात जिवंत आईच्या डोक्यात मुलानं कोयता घालून आईची हत्या केली. बाप पळून गेला म्हणून बाप वाचला. मग विचार करा आम्ही माणसं आहेत का? मग महाराज तुमच्या दृष्टीनं माणसं 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 म्हणजे तरी काय आहे का? माणसाची व्याख्या एका वाक्यात सांगून जातो. साहेब आपल्याकडे एक भाकर आहे, आपल्याकडं एक भाकर आहे, आणि जर अर्ध्या भाकरीनं आपली भूक भागणार असेल तर राहिलेली अर्धी भाकर जर दुसऱ्याला देण्याची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल ना, तर म्हणायचं आम्ही माणूस आहे. नाही तर आम्ही माणूस या व्याख्येपासून खूप दूर आहे. मग माणूस माणूस म्हणजे नेमकं काय? ऐकून जा. किसी के काम जो आए उसे इंसान कहते, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते. ये दुनिया एक उलझन है, कहीं धोखा कहीं ठोकर, कोई जीता है हंस हंस के, कोई जीता है रोकर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान. कोणाला म्हणतात माणूस कळलं? जो दुसऱ्याचं दुःख जाणतो त्याला म्हणतात माणूस. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवतेची जाणावा, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याची अंगी. चला अभंगाची महत्वाची भूमिका आहे. या अभंगामध्ये तुकोबराय सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत. तुकोबराय म्हणतात आमच्या जन्माची सार्थकता झाली, पण सार्थक गोष्टीला महत्व काय हो? कारण या जगात निरर्थक जीवन जगणारी माणसं भरपूर आहेत. मला सांगा सावलीला का किंमत आहे? कारण ऊन आहे. उजेडाला का किंमत आहे? कारण अंधार आहे. चांगल्या माणसाला का किंमत आहे? कारण या जगात वाईट जीवन जगणारी माणसं आहेत. म्हणून सार्थक जीवनाला किंमत आहे, कारण या जगात निरर्थक जीवन जगणारी माणसं आहेत. कल्याणजी महाराज मला तर वाटतं निरर्थकतेची यादी भली मोठी, निरर्थकतेची यादी भली मोठी. काही बोटावरती मोजणे एवढी लोक सार्थक जीवन जगतात, नाही तर निरर्थकतेची यादी. मग सार्थक जीवन कोणाचं मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. सार्थक जीवन समजून देण्या अगोदर मला या जगात निरर्थक काय हे मला पटवून द्यायचंय. सार्थक जीवन पटवून देण्या अगोदर मला निरर्थक काय हे पटवून द्यायचंय. आणि त्याचा पुरावा देण्यासाठी मी ज्ञानोबरायांकडे जातो. ज्ञानोबराया ज्ञानेश्वरी लिहायला बसताय तुम्ही. ज्ञानेश्वरी लिहिता लिहिता पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, हळूहळू 16व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचताय. आणि 16व्या अध्यायात तुम्ही ज्ञानाची लक्षणं सांगताय. बरोबर? 16व्या अध्यायात तुम्ही
ज्ञानाची लक्षणं सांगताय. माऊली तुमच्या पुढे आम्ही निखळ ज्ञानाचे श्रवण करायला बसलोय, मग आम्हाला ज्ञानाचंच ज्ञानामृत पाजा ना. पण गरज नसताना सुद्धा ज्ञानोबरायांनी अज्ञानाची भूमिका प्रतिपादित केली. ज्ञानोबराय म्हणतात त्याज्य ते त्याच्या वया लागे, पण कळाले पाहिजे प्रसंगी ते आधी. टाकून द्यायची ती गोष्ट टाकूनच द्यायची, त्यात शंकाच नाही, पण ते कधी कळालं पाहिजेत, कळाले पाहिजे प्रसंगी ते आधी. मला वाटतं माणसाला काय खावं हे नंतर कळालं तरी चालतं, पण काय खाऊ नये आधी कळायला हवं. चला पुढचा पुरावा देण्यासाठी परत ज्ञानोबरायांकडे जाऊया. बोलता बोलता आपण बोलतो एखाद्याचं गावातलं बोलणं कसं असतंय, मोहगम असतं. मोहगम तुमच्याकडे बोलतात का? मोहगम मोहगम म्हणजे बिनबुडाचं बोलणं, ज्याच्या बोलण्याला आधार पण नाही आणि त्याच्या बोलण्याला काहीच नाही. बरोबर ना? गावात एकतरी असं असतं का नाही? लोक म्हणते जाऊ दिला का, काय ऐकायचंय त्याचं, ते बोलतच असतं 5 मिनिटांनी, त्याच्या लक्षात राहत नाही काय ऐकून करायचंय. बिनबुडाचं बोलणं त्याला म्हणतात मोहगम. गीतेनेही शब्द मोगच वापरला आणि ज्ञानोबरायाही ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 182 क्रमांकाच्या ओवीत मोग शब्द वापरतात. ओवी अशी, या लागी जन्मले ते मोग, जैसे वारशी विनमेघ, का मृग जळाचे तरंग दुरोनीच पहावे. जसं पाण्याविना येणारे ढग निरर्थक आहेत, जसं पावसाविना भासणारं मृगजळ, पावसाविना येणारे ढग निरर्थक आहेत, जसं पाण्याविना भासणारं मृगजळ व्यर्थय ना, तसं जी व्यक्ती भजनच करत नाही ना, त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे. तस्य जन्म निरर्थक. मग ते समजून घ्याव्यासाठी मी तुम्हाला एक जुन्या काळातला दृष्टांत देतो. बाबा आपलं वय काय आहे? वा, 78. माझ्या आजोबाच्या वयाचे तुम्ही. 78चं वय. बाबा तुमच्या काळात लग्न कशी व्हायची हो? साधी व्हायची. 8 हा आज महत्वाचा मुद्दा मला पहिल्यांदा कीर्तनात मिळाला. 8 दिवस व्हायचे, बरोबर ना? 8 दिवस व्हायचे. थाटामाटात नव्हती होत, पण बैलगाडीचा प्रवास राहायचा, बरोबर ना? आमच्या काळात झालेलं बी कळत नाही. जेव्हा गबळ घरी येतय का तेव्हा कळतंय आपल्या कार्ट्याने पराक्रम केला रे. बरं तिथं झाकली 1.25 लाखाची, काय उघडून तरी काय करायचंय? ते आपलंच असतं. आपला तो बाबून दुसऱ्याचा ती कायटच असतं. लय अवघड आहे ते. आणि मग लग्नाचं सगळं, ते लग्न म्हणलं की जरा ते गाजा वाजत असते, बरोबर ना? बरं लग्न म्हणल्यावर पहिला कार्यक्रम काय असतो? बघा बघीचा ना. तुमच्याकडे बोलत नाही ती का? मग बोला ना, कर्ज बिर्ज काय तुमच्या? पहिला कार्यक्रम काय असतो लग्नातला? बघा बघीचा. मुलीनं मुलाला बघितलं, मुलानं मुलीला बघितलं, मुलीनं सांगितलं मला मुलगा पसंत आहे, मुलानं सांगितलं मला मुलगी पसंत आहे, आमची काय अडचण आहे, आता तुमचं तुम्ही बघून घ्या. तेवढ्यात मुलीचा बाप म्हणला नाही तेवढं बोललेलं बरं आहे. कशाचं? देण्या घेण्याचं नाही, तेवढं बोलून असलेलं बरं. पण ऐका आलाय त्या कीर्तनाला, स्वतःच्या आयुष्यात इतकं कमवा की मुलांच्या लग्नात हुंडा घेण्याची वेळ येऊ नये, आणि आपल्या मुलींना इतकं शिकवा की मुलीच्या लग्नात हुंडा देण्याची वेळ येऊ नये. शेतकऱ्याच्या होणाऱ्या आत्महत्या थांबल्याशिवाय राहणार नाही. सध्या शेतकऱ्याचा वाली कोणी नाही. लय अवघड आहे शेतकऱ्याचा, अजिबात नाही. 50 वर कांदा गेला की आणलाच कमी, 100 वर टमाटे गेलं की आणला. खाऊ दे की, काय म्हणतात आम्ही काय खायचं? काँग्रेस खातो, येड्या बाबळी खा, माती खा, मुर्रुम खा, पण आम्हाला का त्रास येतो बुवा? शेतकरी जगू दे की. आजपर्यंत शेतकऱ्याच्याच मुळावर सगळी, आणि सगळं चालतंय शेतकऱ्याची. आमचं कीर्तन सुद्धा बरं का बाबा, आपल्याला पैसे देणार सुद्धा शेतकरीच वर्ग आहे, म्हणून शेतकऱ्याच्या भल्यासाठी आम्ही जगलं पाहिजेत गाड्या. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबण्यासाठी हुंडाबंदी आपण केली पाहिजे. टाळा वाजवल्यात तर निश्चित तुम्ही घेणार नाहीत, मला माहिती आहे. आणि ज्यांनी वाजवल्यात त्यांनी तरी देऊ नका आणि घेऊ नका, लय बरं होईल. चालतंय म्हणले, पण मुलाचा बाप म्हणला का देवाच्या दयेने आमच्याकडे सगळं चांगलं आहे, पाणी बिणी भरपूर आहे, जवळूनच हायवे गेलाय, काय अडचण नाही. संभाजीनगर जवळच आहे, आमच्या 2-4 मजले आमच्या बिल्डिंग आहेत, 5-50 लाख वर्षाला भाडं येतंय, काही नाही टचून आहे आमच्याकडे सगळं. पण आमचे फक्त पाहुणे मोठे, त्यांची उठबस जरा काय करा, व्यवस्थित करा. व्यवस्थेवर कधी कधी व्यवस्थेवरती लग्न जमतेत बघा, पण व्यवस्था कधी कधी लई महागात पडती. आमच्यातलं सांगू का, काय महाराज लोक काय कथाकार असे म्हणतात, आम्ही कथेचं काय घेत नाही, आल्यावर कुटी येत राहतो, पण त्याची कुटिया बांधाय 3 लाख खर्च आहे, नारळाच्या खालून लाख दिलेलं कधी बी बरं. लय अवघड आहे, म्हणजे ते व्यवस्था लय अवघड. बरं व्यवस्था म्हणजे काय लागते? वराड्याचं ध्यान कशा वाजतं? खाण्यावर. नवरदेवाचं ध्यान, नवरीहून कुलवऱ्यांचं नका सांगू, तो मुद्दा स्वतंत्र आहे, तो कीर्तनातला मुद्दा नाही. लय अवघड आहे. आणि वराडीला जेवण लागतं बाबा. जुन्या काळात जेवण काय असायचं? भात भाजी लापशी.
त्यातली त्यात पाटलाच्या घरचं लग्न असेल तर पुरण पोळी, आणि त्यातली त्यात एखाद्या श्रीमंताचं लग्न असेल तर मग लाडू असायचे, ते पण करायचे रव्याचे लाडू. महिला मंडळ करताना रव्याचे लाडू, पण रव्याच्या लाडूची लय गंमत आहे एक, ती महिला सुगरण असली तर बरं आहे. महाराज लाडू साधला तर साधला लय बरा, नाही तर रागाने एखाद्याला हाणून मारलं ना ते लाडूत मराय बसलंय. इतकं अवघड. लाडू करायचे ठरले, सगळं विधी उदरकले. काकानं पहिली दुसरी तिसरी चौथी मंगलाष्टका केली, 5वीचा सूर धरला काकानं. वद सावधान समयो साधा समीपयसे वाग्वादा नकरा फलार्थ गतिका संपूर्ण आली असे. शुभ मंगल सावधान सावधान. हे आहेत म्हणून लय बरं झालं, आज चांगलं आम्हाला जमलंय दोघाला. आता लग्न असल्यावर बी बोलवीत जा. लय अवघड आहे. 5वी मंगलाष्टिका झाली ना, अशी पंक्ती बसली आणि पहिल्याच पंक्तीला असं 80तला आजोबा बसलं. वाढ झाली, वाढ झाल्याबरोबर जेवायचं. पण बघा जुन्या काळात माणसं गोड घास खायची, आधी गोड घासानं सुरुवात करायची. आजोबानं लाडू असा धरला आणि 3 बोटानं लाडू असा दाबला. 3च बोटानं दाबतात का असं दाबतात? लय येडं म्हणते असं दाबले हो. 3 बोटानं लाडू दाबतात. 3 बोटानं आजोबानं लाडू दाबला. आजोबानं 3 बोटानं लाडू दाबल्याबरोबर आता लाडू फुटला फुटला नाही फुटला. कारण तो कुणी केलता? चांगल्या सुगरणीने केलता. लाडू नाही फुटला, उलट आजोबाची 3ही बोट पिरगळली. चला आजोबा म्हणले काय लाडू बोटी असतात, काय लाडू हाती असतात. आजोबाने 2 हात असे केले आणि दोन्ही हाताच्या मध्ये असा लाडू धरला आणि लाडू दाबला. दोन्ही हाताच्या मध्ये लाडू दाबल्याबरोबर आता लाडू नाही फुटला. तुम्ही विसरताय, तो कोणी केलता? चांगल्या सुगरणीने केलता. लाडू नाही फुटला, उलट आजोबाची 2ही मनगट्ट पिरगळली. पण म्हातारं म्हणलं चला काही लाडू बोटी असतात, काही लाडू हाती असतात, पण काही काही लाडू दाते असतात. म्हाताऱ्याने विचार केला आघाडीत घातल्यावर कुणी फुटतं. तुम्हाला माहिती ना, काय झाडी काय डोंगर काय हाटेल. त्यांनी विचार केला, म्हणले आघाडीत घातल्यावर कुणी फुटतं, काहीच आजबत नाही. पण आजबाने विचार करायला पाहिजे होता, महाराज आपल्यासोबत आहेत किती. वर 4 होते आणि खाली 4 होते, ते बी लुकु 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 करायचे. आजबाने विचार केला नाही, आजबाच्या डोक्यातच नाही आघाडीतला राजीनामा बी कुणी देतं. आजबाने विचार केला नाही, लाडू घेतला असा डायरेक्ट आघाडीत टाकला. आघाडीत लाडू टाकला आणि लाडूने आघाडीने दाबला. आघाडीने लाडू दाबल्याबरोबर आता लाडू आता लोकांच्या पाठ झाला. त्यांना माहिती आता फुटू नाही तर नाही फुटू, पण नाहीच फुटला. आणि खरंय तुमचं लाडू फुटलाच नाही. उलट आघाडीनं राजीनामा दिला. लाडू हाले ना, लाडू चाले ना, लाडू फुटे ना, चापा हाले ना, चापा डुले ना, चापा काही केल्या फुले ना. लाडू काही फुटत नव्हता, म्हातारं काही गबसत नव्हतं. म्हातारं जरा नादिक होतं. नादिक म्हणजे दुसरीकडे जाऊ नका, म्हातारं जरा हट्टी होतं. म्हातारं म्हणलं काही झालं तरी लाडू फोडायचा म्हणजे फोडायचा. जसं म्हातारं लाडू घेऊन उठलं असं त्यानं डायरेक्ट घर गाठलं. आणि घर गाठून दरवाजाच्या फटीत नेऊन लाडू मांडला. आणि दरवाजाच्या फटीत नेऊन लाडू मांडून दरवाजा असा दाबला. दरवाजा असा दाबल्याबरोबर आता लाडू, तुम्ही म्हाताऱ्यासारखे नादिकच येत नाहीच फुटला म्हणतात. 12 वाजेपर्यंत फोडायचो नाही मी लाडू. दुसरं ऐकायचंय का नाही तुम्हाला? आणि खरंय लाडू फुटलाच नाही बाबा. लाडू नाही फुटला, उलट दरवाजा बिजाकरी सहित निष्ठून खाली पडला. लाडू जरा सच्चा कार्यकर्ता होता. आघाडीत घाला काय घाला तरी तो फुटणाऱ्यातला नव्हता. लाडू सच्चा होता, प्रामाणिक होता लाडू. लईच पटलं गड्या यांना. लाडू म्हणला काही झालं तरी पार्टी बदलायची नाही, कुणी कुठे बी जाऊ द्या गड्या, पण पार्टीचा गडी हा. लाडू फोडायचा नाही म्हणजे लाडू फुटला नाही. मग म्हाताऱ्याने शेवटचा पर्याय म्हणून सपाट बघून दगड घेतला, त्याच्यावर लाडू मांडला आणि घन घेतला, घन हातोडी. आणि हातोडीने लाडू हाणल्याबरोबर आता लाडू कवर लागा लाडू फोडायचा नाही. आणि खरंय लाडू फुटला नाही.
लाडू जरा चांगला सच्चाच कार्य करता होता. लाडू फुटला नाही. जसं हातोडीनं हाणलं तसं महाराज लाडू सटाकला आणि सटाकला असा एका पाहुण्याच्या डोक्यात जाऊन पडला. ते तो म्हणला अय्यो, मी तर आद्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही, काही देणं नाही, काही घेणं नाही. लाडू फुटा नाही तर मी